नमस्कार मित्रांनो. आज आपण नायदर नॉर शिकणार. आपण त्या दिवशी आपण आयदर ऑर शिकलो. त्याला आयदर पण म्हणतात ना, आयदर पण म्हणतात. तर आपण आयदर ऑर शिकलेलो आहोत. त्याचे जे नियम आहेत, त्याचे जे रूल आहेत, ते रूल नायदर नॉरचे सुद्धा आहे. तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तो पाहू शकता. दोन्ही नायदर नॉरचा आणि आयदर ऑरचा रूल सेमच आहे. फरक एवढाच आहे, एकच फरक आहे की तो पॉझिटिव्ह आहे ना, हा निगेटिव्ह आहे. आणि नायदर नॉर हा निगेटिव्ह आहे आणि आयदर आर हा पॉझिटिव्ह आहे. आयदर आर सुद्धा दोघांची दोघांची तुलना सांगण्यासाठी किंवा कम्पेअर करण्यासाठी किंवा दोघांचे जे पण काही काम केलं त्याने किंवा काही पण वस्तू आहे त्यांची जे मिस्टेक आहे किंवा त्यांचा जो काही संवाद आहे, तो संवाद सांगण्यासाठी काम केलं जातं. याच्यामध्ये पण तसंच आहे. फरक एवढाच की इथे जो काही संवाद साधत आहे, तो जे काही दोन कामं करत आहे किंवा ज्या काही दोन चुका करत आहे, ते चुका दोन पैकी कोणीच नाही केला हे सांगण्याचं काम करत आहे. तिथं कसं होतंय आयदर आर मध्ये की ह्या दोन पैकी एकाने केला. इथं कसं आहे, त्या दोन पैकी दोघांनी नाही केला. असं एवढा हाच फरक आहे. इथं आयदर आर मध्ये दोन पैकी एकाने केला आणि इथं दोघांपैकी दोघांनी नाही केला. म्हणजे हा निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह आहे. तो व्हिडिओ पाहिला जरूरी आहे. तो व्हिडिओ पाहून घ्यायचा प्लेलिस्ट मध्ये जाऊन. आयदर आर आणि नायदर आर पण नियम सेमच आहे. जे मी सांगितलं होतं की आयदर आयदर आर सुरुवातीला लागतो, तसं इथं नायदर पण सुरुवातीला लागतो. त्याच्यानंतर जे दोघ जण आहेत, ज्या दोघा जणांची गोष्ट चालू आहे, दोघा जणांच्या बीच मध्ये आर लागत होता, इथं आर लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या टेन्स मधला सेंटेन्स आहे त्याच टेन्स मध्ये सेंटेन्स ट्रान्सलेट करणे. परंतु जो सेकंड नंबरचा जो सब्जेक्ट आहे किंवा नाऊन आहे, त्याच्यानुसार इकडे हेल्पिंग वर्ब लागेल. जसं की यू अँड आय सोबत एम लागते, पण इथं सॉरी यू सोबत आर लागते, पण इथं आय सोबत एम लावला. कारण की सेकंड नंबरचा जो नाऊन आहे त्याच्यानुसार त्या अकॉर्डिंग इकडे ऑक्झिलरी वर्ब लागेल. या पद्धतीचा आयदर नॉर आहे. आयदर नॉर मध्ये मी चांगला एक्सप्लेन केलाय, चांगला सविस्तर सांगितलाय. तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ पण पहा. आयदर नॉरच्या अर्थामध्ये तो नाही किंवा नाही, म्हणजे जे पण काही चुका भूल आहे किंवा काही काम आहे, तो यानं पण नाही केलं आणि त्यानं पण नाही केलं. किंवा याने केलं असेल किंवा त्याने केलं असेल, रामाने केलं असेल किंवा गोमाने केला असेल. हा पॉझिटिव्ह झाला, नाही तर नॉरची गोष्ट झाली. रामाने केला असेल किंवा श्यामाने केला असेल, हे नायदर नॉरचा आयदर नॉरचा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. तीच गोष्ट ना रामनं गलती केली ना श्यामने केली, हा नायदर नॉर आहे. निगेटिव्ह साठी नायदर नॉर वापरतात आणि पॉझिटिव्ह साठी आयदर नॉर वापरतात. जसे की नायदर राम नॉर श्याम हॅज डन दिस मिस्टेक. श्यामने किंवा रामने ही चूक केलेली नाही आहे. नायदर राम नॉर श्याम हॅज डन दिस मिस्टेक. रामने किंवा श्यामने चूक केलेली नाही आहे, म्हणजे दोघांपैकी कोणीच चूक केलेली नाही आहे. किंवा आपण अशी म्हणतो ना, रामने चूक केली ना श्यामने चूक केली. चूक केली कोणा, म्हणजे मला 100% माहित आहे ना, रामने चूक केली ना श्यामने चूक केली. आपण असे बोलतो ना, बोलण्याच्या पद्धती ज्या आहेत आपल्या लँग्वेज मध्ये त्या वेगळ्या वेगळ्या आहेत मदर टंग मध्ये. नायदर राम नॉर श्याम हॅज डन दिस मिस्टेक. श्यामने किंवा रामने ही चूक केलेली नाही किंवा ना श्यामने चूक केली ना रामने चूक केली असे म्हणू शकतं. नायदर यू नॉर आय एम रॉंग. आर नायदर यू आर आय नायदर यू आर आय एम रॉंग. म्हणजे काय, नायदर यू आर आय एम रॉंग, म्हणजे ना तुझी चूक आहे ना माझी चूक आहे, ना तुझी चूक आहे ना माझी, म्हणजे ना तुझी चूक आहे ना माझी चूक आहे. नायदर नॉर नायदर यू नॉर आय एम रॉंग. नायदर यू नॉर आय एम रॉंग. ना तुझी चूक आहे ना माझी चूक आहे. नायदर आय नॉर माय फ्रेंड्स आर गोइंग देअर. नायदर आय नॉर माय फ्रेंड आर गोइंग देअर. ना मी तिथे जात आहे ना माझे मित्र तिथे जात आहे. ना मी तिथे जात ना माझे मित्र तिथे जात. मी किंवा माझे मित्र तिथे जात नाही आहे. नायदर आय आर नॉर माय फ्रेंड्स आर गोइंग देअर. मी किंवा माझे मित्र तिथे जात नाही, म्हणजे काय, ना मी तिथे जात आहो ना माझं मित्र तिथे जात आहे. या पद्धतीचा नायदर नॉर होतो. आयदर नॉर नायदर नॉर आहे. दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या. दोन्ही व्हिडिओ पाहणं जरुरी आहे. चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ऑप्शन करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.